गुड मॉर्निंग. आपण आज संरक्षण शास्त्र या विषयाला सुरुवात करणार आहोत. संरक्षण शास्त्रामधील पहिल्या प्रकरणाचं आपलं नाव आहे राष्ट्रीय संरक्षणाची मूलतत्वे. राष्ट्रीय संरक्षणामध्ये खूप मूलतत्वे आहेत, तर त्यापैकी आपण अभ्यासणार आहोत. या पाठामधील आपण आज 3 घटक अभ्यासतोय. राष्ट्रीय संरक्षणाचा अर्थ व व्याख्या, राष्ट्रीय संरक्षणाची व्याप्ती आणि शेवटचा संरक्षण हे शास्त्र की कला. हे 3 घटक आपण आज अभ्यासणार आहोत. आपण सुरुवात करूया. पहिला घटक आपण अभ्यासतोय राष्ट्रीय संरक्षणाचा अर्थ व व्याख्या. प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी किंवा आपले अस्तित्व टिकवण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या महत्त्वाच्या आणि मूलभूत गरजांची गरज असते, याची आवश्यकता असते. त्याच पद्धतीनं म्हणजे आपण काय बघितलं की प्रत्येक सजीवाला अन्न, वस्त्र आणि निवारा या प्राथमिक गरजांची आवश्यकता असते. तसेच त्या सजीवाचे आयुष्यमान व्यवस्थित व्यतीत व्हावे याच्यासाठी त्याला संरक्षणाची देखील आवश्यकता असते. म्हणून संरक्षण ही देखील एक मूलभूत गरज आहे असं आपण म्हणू शकतो. संपूर्ण सजीव सृष्टीतील सजीवांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी सतत संघर्ष करावा लागतो. या संघर्षात जो आपले संरक्षण करण्यासाठी यशस्वी ठरतो त्याचेच अस्तित्व या जगामध्ये टिकून राहतं, हे आपण नेहमीच पाहतो. ज्याला आपलं स्वतःचं स्वसंरक्षण करता येतं, प्राणी असू द्यात, मानव असू द्यात, कोणीही जो आपल्या स्वतःचं संरक्षण करू शकतो तो या जगामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो किंवा आपलं अस्तित्व टिकवू शकतो. त्यासाठी सजीवांना संरक्षणाच्या दृष्टीनं विविध प्रकारच्या नैसर्गिक संरक्षक साधनांची देणगी जन्मतः प्राप्त झालेली असते. म्हणजे आपण काय बघतोय की त्यासाठी सजीवांना संरक्षणाच्या दृष्टीनं विविध प्रकारच्या नैसर्गिक संरक्षक साधनांची देणगी जन्मतः प्राप्त झालेली असते. उदाहरणार्थ आपण लक्षात घेऊया, आपण मानवाचं आपल्याला म्हणजे एखाद्या गोष्टीपासून संरक्षण करायचं आहे तर आपल्याला हात आहेत, आपण हातांनी त्याचं आपलं संरक्षण करू शकतो. आपले डोळे आहेत ज्यांना आपल्याला दिसतंय की आपल्याला समोर काय चाललंय, त्याचा विचार करून आपण आपलं संरक्षण करून घेऊ शकतो. प्राण्यांमध्ये विचार करायला गेलं तर सापाचं विष, साप चाललेला आहे आणि आपण जर त्याला आपला चुकून म्हणजे स्पर्श झाला तरच तो आपल्याला म्हणजे दंश करतो. तेव्हा सापाचं विष हे त्याच्या संरक्षणासाठी देवानं दिलेली देणगी आहे असं आपण म्हणतो. किंवा आता हरिण आहे, तर हरणाची शिकार केली जाते, कस्तुरीगंधासाठी त्याची हरणाची शिकार केली जाते मोठ्या प्रमाणावर. तर हरणाला त्याच्यापासून म्हणजे त्या शिकाऱ्यापासून संरक्षण व्हावं म्हणून त्याला चपळता प्राप्त झालेली आहे. म्हणजे तो चपळ गतीनं म्हणजे तो एकदम पटकन पळून निघून जाऊ शकतो. शिकाऱ्याला तो सहजासहजी सापडत नाही. म्हणून सापाला विष किंवा म्हणजे हरणासाठी चपळता ही आपल्या स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्यांना देवाने दिलेली म्हणजे जन्मतः ती देणगी आहे असं आपण म्हणतो. राष्ट्राच्या बाबतीतही तीच स्थिती आहे. म्हणजे प्रत्येक राष्ट्राला आपल्या स्वतःचं संरक्षण हे करणं म्हणजे भागच आहे. प्रत्येक राष्ट्राला संरक्षणाची गरज असते. मग ते राष्ट्र गरीब असो किंवा श्रीमंत, लहान असो किंवा मोठे, बलाढ्य असो, त्याला आपल्या स्वतःचं संरक्षण करणं गरजेचं असतं. कारण प्रत्येक राष्ट्राला एकमेकांपासून धोका संभवतो, दुसऱ्या राष्ट्राची भीती वाटते. म्हणून प्रत्येक राष्ट्राला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी संरक्षण सज्जता निर्माण करावी लागते. म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीनं आपल्या राष्ट्रासाठी संरक्षण सज्जता म्हणजे ती एक प्रणाली निर्माण करण्याची गरज भासू लागते. म्हणजे संरक्षणाचा संबंध हा राष्ट्राच्या अस्तित्वाशी निगडित आहे. म्हणजे संरक्षण त्या राष्ट्राने आपलं स्वतःचं संरक्षण केलं तर ते राष्ट्र आपलं अस्तित्व टिकवून ठेवू शकतं. त्यामुळे याचा जवळचा संबंध आहे. एकदा संघर्ष सुरू झाला की त्याची संरक्षण सज्जता परिपूर्ण, ज्याची वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती, साधनसामग्री अधिक आहे किंवा त्याचा विजय निश्चित ठरतो. म्हणजे ज्या राष्ट्राकडे
आपलं संरक्षण सज्ज म्हणजे संरक्षण यंत्रणा सज्ज आहे किंवा तांत्रिक गोष्टींमध्ये किंवा वैज्ञानिक गोष्टींमध्ये त्याची प्रगती झालेली आहे आणि स्वतःची म्हणजे स्वतःकडे संरक्षणाची साधनसामग्री म्हणजे अधिक आहे, अधिक प्रमाणात त्या राष्ट्राने साधनसामग्रीचा विचार केलेला आहे किंवा तशी तरतूद करून ठेवलेली आहे, तर त्या राष्ट्राचा विजय हा निश्चित असतो, म्हणजे ते राष्ट्र जिंकू शकतं। या संदर्भात महान शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांनी एक महत्त्वाचा सिद्धांत सांगितला आहे। तो सिद्धांत काय आहे तर जीवनातील अटळ संघर्ष आणि वरचढ ठरणाऱ्यांची सरशी। म्हणजे आपण जीवनात आलो की संघर्ष हा अटळ असतो, जीवनातील अटळ संघर्ष आणि वरचढ ठरणाऱ्याची सरशी। जो त्या संघर्षामध्ये टिकून राहतो, जो वरचढ ठरतो, तो आयुष्यामध्ये टिकून राहतो, असा एक सिद्धांतच मांडलेला आहे। हा सिद्धांत कोणी सांगितला की शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन। ओके, या सिद्धांतावरच संरक्षणाची व्यापक कल्पना आधारलेली आहे। राष्ट्राचे राष्ट्रीयत्व किंवा राष्ट्राचे अस्तित्व म्हणजेच राष्ट्राचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व या सिद्धांतावरच संरक्षणाची व्यापक कल्पना आधारलेली आहे। म्हणजे राष्ट्राचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व या संदर्भातच या सिद्धांतावरच संरक्षणाची व्यापक कल्पना आधारलेली आहे। राष्ट्राचे राष्ट्रीयत्व आणि अस्तित्व म्हणजेच ते राष्ट्र आपल्या संरक्षणासाठी जी काही तरतूद करून ठेवते, त्यासाठी त्याची जी काही कार्यप्रणाली तयार करून ठेवलेली आहे, त्यामुळे त्याचे अस्तित्व टिकून राहू शकते। कारण याची जपणूक झाली तरच राष्ट्राला व राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला मान सन्मानानं जगता येतं। म्हणूनच प्रत्येक राष्ट्र हे आपल्या व्यक्तिगत आणि राष्ट्राच्या हितासाठी म्हणजे व्यक्तिगत म्हणजे लोकांच्या प्रत्येक व्यक्तीसाठी आणि राष्ट्रासाठी, परिणामी राष्ट्रासाठी एक संरक्षण योजना आखून ठेवत असतं। यासाठी प्रादेशिक अखंडत्व, राष्ट्रीय मूल्ये म्हणजे सार्वभौमत्व, राष्ट्राचे स्वातंत्र्य इत्यादी घटक महत्त्वाचे ठरत असतात। म्हणून राष्ट्राचे राष्ट्रीयत्व टिकविण्यासाठी कार्यवाहीत आणल्या जाणाऱ्या सर्व संरक्षक उपायांना राष्ट्रीय संरक्षण असे म्हणतात। तर राष्ट्रीय संरक्षणाची व्याख्या काय, पुन्हा एकदा ऐका। राष्ट्राचे राष्ट्रीयत्व टिकवण्यासाठी कार्यवाहीत आणल्या जाणाऱ्या सर्व संरक्षक उपायांना राष्ट्रीय संरक्षण असे म्हणतात। म्हणजे राष्ट्राच्या संरक्षणासाठी ज्या काय काय कार्यवाहीत म्हणजे कार्यप्रणालीत आणल्या जातात, त्या सगळ्यांना म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेला राष्ट्रीय संरक्षण असं म्हटलं जातं। प्रत्येक राष्ट्राच्या संरक्षणासाठी अत्याधुनिक व परिपूर्ण संरक्षण उपायांमध्ये स्थलसेना, वायुसेना, नौसेना यांबरोबरच इतर सर्व प्रकारच्या सज्जतेचा समावेश होतो। म्हणजे राष्ट्राच्या संरक्षणामध्ये स्थलसेना, वायुसेना, नौसेना आणि त्याचबरोबर काम करणाऱ्या अधिक इतर सेनांचा त्या सज्जतेमध्ये समावेश होतो। राष्ट्राची संरक्षण सज्जता आधुनिक उपायांमध्ये अद्ययावत ठेवण्यासाठी जबाबदारी त्या त्या राष्ट्राची शासनाची व जनतेची असते। म्हणजे ह्या ज्या राष्ट्रीय संरक्षण सज्जता ज्या करून ठेवलेल्या आहेत, याच्यामध्ये आधुनिकता किंवा अद्ययावत ठेवण्यासाठी त्यासाठी कार्य करणे किंवा ती जबाबदारी त्या राष्ट्राच्या शासन संस्थेकडे असते आणि तसेच जनतेकडे सुद्धा देखील असते। राष्ट्र हे बाह्य दडपणांपासून मुक्त राहण्यासाठी व अंतर्गत राष्ट्रविरोधी शक्तींवर प्रतिबंध घालण्यासाठी सतत प्रयत्नशील असणे हाच संरक्षणाच्या उपायांचा मुख्य उद्देश असतो। संरक्षणाच्या उपायांचा मुख्य उद्देश काय असतो तर राष्ट्र, आपले राष्ट्र हे बाह्य दडपणांपासून, बाह्य आपल्या विरोधी ज्या काही घटना घडतात त्या बाह्य दडपणांपासून आपले राष्ट्र मुक्त राहण्यासाठी व अंतर्गत राष्ट्रविरोधी शक्तींवर प्रतिबंध घालण्यासाठी या संरक्षण यंत्रणा सतत प्रयत्नशील ठेवणं गरजेचं असतं। अशा प्रकारे ही राष्ट्रीय संरक्षणाची प्रक्रिया चालू राहते।
आता आपण दुसरा घटक बघूया की राष्ट्रीय संरक्षणाची व्याप्ती. राष्ट्रीय संरक्षणाची व्याप्ती ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. संरक्षणाची व्याप्ती कालपरत्वे म्हणजे जसा काळ येईल तशी ती वाढतच जाते. कारण जसं काळ येईल, जशी आधुनिकता येईल, तसं कालापरत्वे आपल्याला त्या राष्ट्रीय संरक्षण यंत्रणेमध्ये कालपरत्वे बदल करावा लागतो किंवा अद्ययावत करावी लागते. कारण प्रत्येक राष्ट्राची संरक्षण सज्जता निर्माण करण्याची क्षमता वेगवेगळी असते. त्यातून निर्माण होत असलेली शस्त्रास्त्र स्पर्धा, विज्ञान व तंत्रज्ञान इत्यादींमुळं संरक्षणाची व्याप्ती अधिकच वाढत राहते. म्हणजे प्रत्येक राष्ट्राची संरक्षण शस्त्रास्त्र स्पर्धा असते. म्हणजे कोणी एकाने अणुबॉम्ब विकसित केला तर दुसरं राष्ट्र आपल्याकडेच देखील ते असावं, भविष्यात येणाऱ्या अडचणींपासून आपलं संरक्षण व्हावं, यासाठी ही शस्त्रास्त्र स्पर्धा चालू असते. शस्त्रास्त्र स्पर्धा, विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये होणारे आधुनिक बदल यांमुळेच संरक्षण शास्त्राची व्याप्ती ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आपल्याला दिसून येते. जेव्हा ढाल तलवारींच्या साह्यानं लढाया लढल्या जात होत्या तेव्हा हे युद्ध फक्त रणक्षेत्रापुरतेच मर्यादित असायचे. म्हणजे पूर्वीच्या काळांमध्ये जेव्हा रणक्षेत्र असायचे, संग्राम युद्ध जेव्हा ते व्हायचे त्यावेळी त्या ठिकाणी फक्त ढाल तलवारी वगैरे यांचाच उपयोग व्हायचा. सामान्य जनतेला याची कल्पना देखील नसायची की युद्ध चालू आहे, पण ते मर्यादित क्षेत्र होतं. परंतु रणक्षेत्रावरील सैन्यावरच युद्धाचे यशापयश अवलंबून असते. म्हणजे त्या काळात रणक्षेत्रात जे काही व्हायचं, तिथं जे योद्धे असायचे त्यांच्यावरच यश अपयश जे काही आहे ते अवलंबून असायचं. सर्वसामान्य जनता या युद्धापासून अलिप्त असायची. या युद्धात शस्त्रास्त्रांप्रमाणेच रणक्षेत्र, युद्धाची उद्दिष्टे मर्यादित असायची. रणक्षेत्र ठराविक असायचे आणि त्यामुळे त्या रणक्षेत्रात जी काही म्हणजे उपाययोजना केली जायची ती सुद्धा ठराविकच होती. म्हणजे त्या क्षेत्रापुरतीच विसंबून असायची. त्यामुळे संरक्षण शास्त्राची व्याप्ती पहिल्या काळात मर्यादित होती. परंतु आता काळ बदललेला आहे, त्यामुळे बऱ्याच म्हणजे फक्त रणक्षेत्रावरती युद्ध व्यापक न राहता ते आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेलं आहे. त्यामुळे युद्धाची व्याप्ती वाढली, पर्यायाने संरक्षणाची देखील व्याप्ती वाढली. म्हणून आधुनिक युद्ध हे अधिकच व्यापक बनलेले आपल्याला दिसून येतं. त्यामुळे शत्रू या युद्धात केवळ रणक्षेत्रावरील युद्धसज्ज सेनेलाच पराभूत करण्याचा प्रयत्न करीत नाहीत, तर संपूर्ण राष्ट्र उद्ध्वस्त करणे हे आजच्या युद्धाचं स्वरूप बनलेलं आहे. आजचं युद्ध हे फक्त त्या रणक्षेत्रासाठी म्हणजे तेवढ्यापुरतंच मर्यादित न राहता संपूर्ण राष्ट्र यातून उद्ध्वस्त कसं करता येईल याकडे वळलेलं आहे आजच्या युद्धाची परिणामकारकता. शत्रू राष्ट्राला सर्व स्तरांवर पराभूत करण्यासाठी या आधुनिक युद्धात जैविक, रासायनिक, आण्विक अशा प्रकारच्या अतिविनाशक शस्त्रास्त्रांचा वापर केला जातो. आजच्या काळात शत्रू राष्ट्राला सर्व स्तरांवर म्हणजे कोणत्याही स्तरावर पराभूत करण्यासाठी जी काही राष्ट्राने तयारी केलेली असते ती तयारी कोणकोणत्या क्षेत्रातली आहे, तर जैविक, रासायनिक, आण्विक अशा अनेक प्रकारांनी राष्ट्राला नेस्तनाभूत करण्याची तयारी प्रत्येक राष्ट्राजवळ आता आधुनिक स्वरूपात झालेली आहे. म्हणून या युद्धाला सर्वंकष युद्ध असं म्हणतात. म्हणजे पूर्ण जे काही राष्ट्र आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्तच होणार अशी आजच्या युद्धाची एक प्रतिमा तयार झाली आहे. म्हणून या युद्धाला सर्वंकष युद्ध असे म्हणतात. अशा या विश्वव्यापी युद्धापासून राष्ट्राचा कोणताही घटक अलिप्त राहू शकत नाही. म्हणजे असं जर जैविक, रासायनिक, आण्विक अशा घटकांचा जर या युद्धांमध्ये समावेश होऊ लागला तर हे विश्वव्यापी युद्ध झालं. आणि या युद्धापासून कोणीही म्हणजे राष्ट्राचा कोणताही घटक, अगदी मानव, प्राणी, जमीन या म्हणजे पर्यावरण या कोणताही घटक म्हणजे त्यापासून वाचू शकत नाही, अलिप्त राहू शकत नाही, सगळ्याची हानी होते. आधुनिक युद्ध हे सर्वंकष युद्ध आहे कारण राष्ट्रातील प्रत्येक घटकावर व यंत्रणेवर या युद्धाचा विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे संरक्षणाची व्याप्ती
ही राष्ट्रव्यापी झालेली आहे, खूप व्यापक स्वरूपात ही झालेली आहे, विश्वव्यापी झालेली आहे, आपण असं म्हणू शकतो याला. म्हणजे आजचं आधुनिक राष्ट्रीय संरक्षणाची व्याप्ती काय आहे, तर राष्ट्रीय संरक्षण करण्यासाठी आजच्या आधुनिक काळात ही युद्ध खूप मोठ्या प्रमाणावर होतं. या राष्ट्रामधील यापैकी कोणताही घटक या युद्धापासून अलिप्त राहू शकत नाही. या आता आधुनिक युद्ध ही सर्वंकष युद्ध झालेली आहे, त्यामुळे ही संरक्षणाची व्याप्ती खूप प्रमाणावर वाढलेली आहे. आपण तिसरा घटक आजच्या पाठातील बघूया. संरक्षण ही शास्त्र आहे की कला आहे, म्हणजे हे सायन्स आहे की एक आर्ट आहे. संरक्षण हे शास्त्र आहे की कला आहे, हे आपण आता बघूया. संघर्ष हा राष्ट्रासाठी अटळ घटक असल्यामुळे, म्हणजे तो कधी टळणारच नाहीये. संघर्ष हा प्रत्येक राष्ट्राला, प्रत्येक व्यक्तीला देखील हा करावाच लागतो. हा अटळ असल्यामुळे या संरक्षणाला पर्याय नाही, म्हणजे अपरिहार्य आहे. मानवी इतिहास राष्ट्रांमधील संघर्षातूनच घडत आलेला आहे. मानवी जो काही इतिहास आहे हा राष्ट्रांमधील, राज्यांमधील, प्रदेशांमधील किंवा राजकीय, सामाजिक इत्यादी घटकांमध्ये जो संघर्ष झालेला आहे त्यातूनच म्हणजे मानवी इतिहास घडलेला आहे. आणि यासाठीच आपण संरक्षण, राष्ट्रीय संरक्षण हा मुद्दा बघतोय की शास्त्र की कला म्हणायचं. अगदी प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंतचा इतिहास जर आपण अभ्यासला तर असं लक्षात येतं की रामायण, महाभारत कालखंडात अधर्माविरुद्ध म्हणजे तीव्र संघर्ष झालेले आहेत. अधर्मासाठी, म्हणजे धर्माने राज्य चालावं असं म्हणलं जातं, पण त्या काळी अधर्म झाल्यामुळेच रामायण आणि महाभारत हे घडलं असं आपण म्हणतो. तर पुढे अनेक वर्ष साम्राज्यवादी राष्ट्रांनी आपल्या सत्ता वाढवण्यासाठी संघर्ष चालू केले. म्हणजे पहिले अधर्मासाठी संघर्ष होत होते, त्यानंतर सत्तावाढीसाठी, आपली सत्ता विस्तारत जावी यासाठी संघर्ष होऊ लागले. 19व्या शतकात सत्ता समतोल राखण्यासाठी युद्धे झाली, तर 20व्या शतकाच्या पूर्वार्धात लोकशाहीच्या रक्षणासाठी ही संघर्ष तयार झाले. पहिलं व दुसरं महायुद्ध हे याच कारणासाठी होतं. यातील प्रत्येक संघर्षात निश्चित अशी सूत्रे, नीती व यंत्रणा वापरली गेली होती. राष्ट्रहितासाठी किंवा उद्दिष्टपूर्तीसाठी संघर्ष होणारच हे सूत्र आहे, तर धर्मवाद, साम्राज्यवाद, सत्ता समतोल, लोकशाहीवाद ही नीती आहे. तसेच यातील अडथळा दूर करण्यासाठी युद्ध ही एक यंत्रणा आहे. पुन्हा लक्षात घ्या, राष्ट्रहितासाठी किंवा राष्ट्राच्या उद्दिष्टपूर्ततेसाठी संघर्ष हा होणारच आहे, तर धर्मवाद, साम्राज्यवाद, सत्ता समतोल, लोकशाहीवाद ही त्या संघर्षाची नीती आहे. नीती म्हणजे त्याची प्रणाली आहे. तसेच यातील अडथळा दूर करण्यासाठी युद्ध ही एक यंत्रणा आहे. थोडक्यात या सर्व सूत्रांचे एकत्रीकरण करून संहिता बनवली तर त्याला संरक्षण शास्त्र असं म्हणता येईल. कारण अशा स्वरूपाचे संरक्षण विषयक सिद्धांत हे आजवरच्या रक्तरंजित युद्धांनी सिद्ध केलेलं आहे. या प्रत्येक संघर्षात संरक्षण शास्त्राच्या सिद्धांताची पुनरावृत्ती झालेली आपल्याला दिसून येते. याचाच अर्थ असा की इतर शास्त्रीय सिद्धांतांप्रमाणेच संरक्षण विषयक सिद्धांत हेही मानवी संघर्षात्मक वागणुकीला आणि धोरणाला लागू पडणारे आहेत. म्हणून संरक्षण हे शास्त्र आहे असे आपण ठामपणे सांगू शकतो. म्हणजे युद्ध करताना त्यामध्ये सुद्धा एक प्रणाली आहे, म्हणजे एक ठरवून दिलेली नीती आहे आणि याचे सिद्धांत देखील आहेत. म्हणूनच आपण संरक्षण शास्त्र हे एक शास्त्र आहे असं आपण ठामपणे म्हणू शकतो. जर एखाद्या राष्ट्राने सिद्धांतांना सोडून आपले संरक्षण विषयक धोरण जर अवलंबिले किंवा काल्पनिकरित्या संरक्षण विषयक जर बाबी मांडल्या आणि त्याला जर सिद्धांतांची, नीतीची जर जोडच नसली तर तो संघर्ष म्हणजे विनाकारण ठरू शकतो. म्हणजे राष्ट्राचं भवितव्य
हे त्या संघर्ष म्हणजे त्या नीती सिद्धांत यांच्यावर अवलंबलेला आहे. याचाच अर्थ असा होतो की संरक्षण हे शास्त्र आहे. त्या शास्त्रामध्ये सिद्धांत नीतिमूल्ये याचा वापर केला जातो. म्हणूनच संरक्षण हे शास्त्र देखील आहे असे आपण म्हणू शकतो. यावरूनच संरक्षण विषयक सिद्धांतांना शास्त्रीय बैठक आहे म्हणजे शास्त्रीय मूलाधार आहे असं आपण म्हणतो. म्हणजे संरक्षण हे एक शास्त्र आहे असे आपण म्हणतो. तर संरक्षण ही एक कला आहे का हे आपण पाहू. संरक्षणाचा प्रत्यक्ष आविष्कार ही एक कलाच आहे. म्हणजे संरक्षण करण्यासाठी आपण जी काही युद्ध प्रणाली वापरतो, जी काही म्हणजे कार्यवाही वापरतो, ती कशा पद्धतीनं वापरायची ही एक कलाच आहे असं आपल्याला पाठ्यक्रम सांगतो. असं आपल्याला निदर्शनास दिसून देखील येतं. कारण संरक्षण शास्त्रात उद्दिष्टपूर्तीसाठी अनेक मार्ग आपल्याला अवलंबलेले दिसतात. पौराणिक किंवा वैदिक काळापासून आधुनिक काळापर्यंत इतिहासाचे अवलोकन केले तर प्रत्येक कालखंडात आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रथमतः युद्धाची प्रणाली आखली जाते. युद्धाचे निर्णय घेतले जातात. ते युद्ध कशा प्रकारे करावे याची कला सर्वप्रथम अवगत केली जाते. त्याशिवाय कोणतेही संरक्षण आपण करू शकत नाही. कोणतेही राष्ट्र युद्धाकरिता युद्ध म्हणून आपल्या जनतेला युद्धाच्या खाईत ढकलण्याची आगळिकता करत नाही. म्हणजे मुद्दामून कोणतेही राष्ट्र आपल्या जनतेला त्रास होईल किंवा आपली जनता त्याच्यात पोळली जाईल असा विचार करत नाही. यासाठीच म्हणूनच संरक्षण यंत्रणा ही व्यवस्थित असणं आणि ती कलात्मक असणं म्हणजे त्याचं पूर्वनियोजन असणं गरजेचंच असतं. रामायण महाभारत काळापासूनची साम दाम दंड भेद ही राजनीती शास्त्राची सूत्रे संरक्षण शास्त्राला आजही मान्य झालेली आहेत. म्हणजे पहिल्यापासून युद्धनीतीमध्ये साम दाम दंड भेद इत्यादी गोष्टी ज्या वापरल्या जायच्या ही सूत्रे आजही संरक्षण शास्त्रामध्ये महत्त्वाची मानली जातात. कोणतेही आंतरराष्ट्रीय प्रश्न मतभेद वादविवाद हा शांततेच्या मार्गाने सामोपचाराने किंवा राजनैतिक पातळीवर विचार करून सोडवणे हाच विचार प्रत्येक राष्ट्राच्या राज्यकर्त्यांच्या विचारात असतो. कारण जर कोणताही प्रश्न असो कोणताही संघर्षात्मक प्रश्न असेल तर तो शांततेच्या मार्गाने किंवा समोपचाराने किंवा कोणतीही राजनैतिक पातळीवर विचार करून सर्वप्रथम हा सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. ही एक संरक्षणाची कला आहे की पहिल्यांदा शांततेत त्यावरती मार्ग काढला जातो. कारण युद्धात राष्ट्राची जीवित व वित्तीय हानी टळत असते. म्हणजे जर सामोपचाराने यातील मध्य निघाला किंवा मार्ग निघाला तर यामध्ये होणारी जी वित्तीय आणि मानवी जी हानी आहे ती आपण टाळू शकतो. दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी म्हणजे आपण उदाहरण पाहूया. दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी हिटलरने निर्माण केलेल्या विश्वनाशाच्या धोक्याची ब्रिटिश पंतप्रधानांना जाणीव असताना देखील हिटलरशी समझोता करण्याचा सर्व मार्गांचा अवलंब त्यांनी केला होता. पण त्या कोणत्याही समझोताचा मार्ग किंवा म्हणजे समोपचाराचा मार्ग तिथं उपयोगीच पडला नाही. त्यामुळे शेवटी महायुद्ध घडले आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर आण्विक युद्ध झाल्यामुळे त्याच्यामध्ये वित्तीय आणि मानवी जीवितहानी मोठ्या प्रमाणावर झाली. एखाद्या राष्ट्राने युद्ध सज्जता केली म्हणजे ते राष्ट्र युद्धखोर आहे असं म्हणणे म्हणजे पर्यायी नसतं. कारण प्रत्येक राज्य हे आपल्या जीवित किंवा मानवी हानीला वित्तीय हानीला टाळण्यासाठी सर्वप्रथम सामोपचाराचा मार्ग अवलंबतं. त्यातून जर ते सुटण्यासारखे प्रश्न नसतीलच तर मग पुढे युद्ध केलं जातं. तर आपण कोणत्याही राष्ट्राला असं म्हणू शकत नाही की ते युद्धखोर राष्ट्र आहे. या युद्धसज्जतेचा राष्ट्रहितासाठी योग्य म्हणजे उपयोग करून घेणं ही एक राजनैतिक कौशल्य आहे. म्हणजे तीच संरक्षणाची कला आहे असं आपण म्हणू शकतो. युद्ध हे एक संरक्षणाचे साधन असल्यामुळे युद्धकालीन संरक्षण ही एक कला आहे. म्हणजे युद्ध काळामध्ये जे काही संरक्षण केलं जातं ती एक कला आहे.
आपल्या शत्रूचे रणक्षेत्रातील डावपेच ओळखून, म्हणजे पुढचे विरोधकांचे डावपेच ओळखून त्यावर वरचढ ठरण्यासाठी प्रति डावपेच करणे गरजेचे असते आणि ह्याचीच आखणी करणे म्हणजे त्याची संरक्षणाची ही एक कला आहे. म्हणजे पुढच्याचे डावपेचाचे प्रति डावपेच आपण तयार करतो, ही संरक्षणामधील कला मानली जाते. आणि प्रत्येक कालखंडात रणक्षेत्रावर विजय मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा व वेगवेगळ्या डावपेचांचा अवलंब करून शत्रूला पराभूत करून त्यातूनच स्वतःची एक युद्धकला उदयास प्रत्येक राष्ट्र आणतं. प्रत्येक राष्ट्राची एक वेगवेगळी युद्धकला आहे, ज्यातून ते दुसऱ्यावरती पराभव करून आपली कला दाखवून देतं. उदाहरणार्थ ग्रीक युद्ध पद्धती, मराठा युद्ध पद्धती, राजपूत युद्ध पद्धती, जपानी युद्ध पद्धती. आता आपली थोडक्यात जर म्हणायला गेलं तर शिवाजी महाराजांची युद्ध पद्धती. शिवाजी महाराजांची युद्ध पद्धती कसली होती, म्हणजे त्यांची कला काय होती की ते गनिमी काव लपून छपून शत्रूवरती वार करायचे. ही एक युद्धकला झाली. म्हणून आपण असंही म्हणू शकतो की संरक्षण हे शास्त्र जरी असलं तरी कलेशिवाय संरक्षण करणं म्हणजे संरक्षण हे शास्त्र देखील असलं तरी कलेशिवाय त्याला कोणताही जोड नाही आहे. वरील सर्व स्थितीचा सारांश असा निघतो की संरक्षण हे एक शास्त्र असून त्याची प्रत्यक्ष कार्यवाही ही एक कला आहे. संरक्षण धोरण राजकीय पातळीवर ठरवण्यात येतं. ते धोरण निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिस्थिती व सेना प्रमुखांचा सल्ला विचारात घेतला जातो. धोरण निश्चित झाल्यानंतर संरक्षणाचे धोरण जे काही ठरलेलं असेल ते निश्चित झाल्यानंतर ते कार्यान्वित करण्यासाठी सेना प्रमुखाची गरज असते. आणि हे सेना प्रमुखांनी म्हणजे सल्लामसलत करून समझोता करून हे नाही झालं तर शेवटी स्वसंरक्षणासाठी युद्ध